8 नोव्हेंबरला नोटा बंद झाल्या. नोटा बंद झाल्यानंतर अनेक काही काही गोष्टी झाल्या. पंतप्रधानांची भाषणं झाली, वेगवेगळ्या गोष्टी सांगत होते ते. आणि त्या वेगवेगळ्या गोष्टी सांगत असताना त्याच्यातलं एक वाक्य त्यांचं माझ्या नक्की लक्षात आहे, आपल्याही लक्षात असेल. आणि तेव्हा ते असं सांगत होते की पुढल्या वर्षी बघा, या नोटाबंदीचा परिणाम पुढल्या वर्षी तुम्ही बघाल, एक तुम्हाला नवा भारत दिसेल. नवा भारत. म्हणून मी या वर्षीपासून म्हटलं बघायला सुरुवात केली. म्हटलं नवा भारत काय दिसतो एकदा बघू तरी. म्हणून जरा एक आकडेवारी काढली. आकडेवारी बाकीच्या विषयांवरती येईल थोड्या वेळाने. जरा आकडेवारी थोडीशी आपल्या कानावरती पडली, महाराष्ट्रातल्या जनतेच्या कानावरती पडली, बरं वाटेल. काही फरक पडलाय की नाही पडलाय. आज साधारणपणे देशामध्ये 5 राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. 5 राज्यांमध्ये. आज त्या 5 राज्यांमध्ये साधारणपणे उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, तुमचं उत्तराखंड आणि मणिपूर, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये आज महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत. या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आज मुंबई आहे, ठाणा आहे, पुणे आहे, नाशिक आहे, पिंपरी चिंचवड आहे, नागपूर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, सोलापूर आहे, उल्हासनगर आहे. अशा 10 महानगरपालिका आहेत. मी साधा एक आकडेवारी सहज काढली की बाबा आता विधानसभा निवडणुका सुरू आहेत 5 राज्यांमध्ये. किती उमेदवार उभे आहेत पक्षाचे, अपक्ष नाही. मी अपक्ष धरलेलं नाही तर मला माहितीच नाही. पंजाबमध्ये किती उभे आहेत, गोव्यात किती उभे आहेत, किती पक्षांचे काय काय माणसं उभी आहेत, म्हणून ती काढली. तर साधारणपणे पंजाबमध्ये उमेदवार आहेत 1145. ऐका मी काय बोलतो ते नीट ऐका. पंजाबमध्ये उमेदवार आहेत 1145. गोव्यामध्ये आहेत 251. उत्तराखंडमध्ये आहेत 300. उत्तर प्रदेशमध्ये आहेत 1531. मणिपूरमध्ये आहेत 135. म्हणजे एकूण आहेत 3362. हे मी सगळ्या पक्षांची मिळून बोलतोय, यात अपक्ष नाही. निवडणूक आयोग नावाची एक प्रक्रिया आहे जी फक्त निवडणुकीच्या वेळेला तुमचे जर होर्डिंग लागले असेल किंवा तुमचा बोर्ड लागला असेल तर ते झाकायला येतात. बाकी यांचा उपयोग काही नसतो. त्या निवडणूक आयोगाने दिलेला जो खर्च आहे, अधिकृतरित्या करायचा खर्च, हा आमदाराला 25 लाख रुपये आहे आणि नगरसेवकाला 10 लाख रुपये आहे अधिकृत. बरोबर आहे ना? एवढंच आहे ना? त्या अधिकृत प्रमाणे जर समजा आपण आमदारांचा खर्च पकडला तर पंजाब मधला खर्च येतो अधिकृत करायचा खर्च. पंजाब मधला येतो 321 कोटी रुपये. गोव्यामधला येतो 70 कोटी रुपये. नाही बरोबर 70 कोटी रुपये. उत्तराखंडमध्ये येतो 84 कोटी रुपये. उत्तर प्रदेशमध्ये येतो 430 कोटी रुपये. मणिपूरमध्ये येतो 37 कोटी रुपये. एकूण साधारणपणे या 5 राज्यांमधला अधिकृत करायला दिलेला खर्च हा 944 कोटी 72,20,000 रुपये. मला माहित नाही म्हणून पैसे काढले, एटीएम बंद काढले, कार्ड स्वाईप केलं. बरं आता बँकेमधनं तुम्हाला पैसे काढायला किती आहेत? आठवड्याला 24,000 रुपये. 25 लाख रुपये कसे काढणार तुम्ही? पण तुम्ही म्हणाल की आम्ही चेक दिले कोणाला? वडापाववाल्याला. सगळ्या ठिकाणी कॅश चालू आहे. सगळ्या ठिकाणी कॅश चालू आहे. कोणता कॅशलेस भारत आणत होते?